नमस्कार. YY हेल्प मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लाडक्या बहिणी खुश झाल्याच पाहायला मिळत आहे. आज बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे. बहिणीच्या खात्यावरती सकाळपासूनच 1500 रुपये जमा झाले आहेत. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे, लाडक्या बहिणीची आम्ही अपात्र यादी या ठिकाणी तयार केली आहे. जवळपास 26 लाखांपेक्षा जास्त बहिणी आम्ही अपात्र केलेल्या आहेत. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे, ज्या खरंच गरीब आणि गरजू महिला असतील त्यांच्याच खात्यावरती आज सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आम्ही सोडलेले आहेत असं म्हणून त्याने डीबीटीचे बटन दाबले. परंतु आज अनेक लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र केलं आहे असं सुद्धा त्यांनी आता सांगितलं आहे. त्यामुळे या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी सोडून बाकीच्या बहिणीच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 या ठिकाणी जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटापूर्वी महत्त्वाची माहिती दिली आहे. बहिणींनी सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी येतील याची आतुरता लागली होती. अखेर सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. परंतु या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी अपात्र करून बाकीच्या सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे सोडण्याची ऑर्डर त्यांनी दिली. त्यामुळे पुढील 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये पोहोचले जातील असे एकनाथ साहेबांनी सांगितलं आहे. त्यामुळे लाडकी बहिणींनो, आज सप्टेंबर महिन्याचे पैसे या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. कोणकोणत्या 5 ज्या खर्चा लाडक्या बहिणी आहेत, त्या गोरगरीब आहेत, त्यांनाच आम्ही हप्ता या ठिकाणी देणार आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काळजी लागली आहे की आम्ही अपात्र होतो की काय. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण या ठिकाणी सरकारने सांगितलेल्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेणार आहोत. एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळी डीबीटचे बटन दाबलं आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होईल. परंतु या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणत्या, ज्यांना हे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार नाहीत, आपण लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये पाहूया. आता बघा, या ठिकाणी 5 प्रकार या ठिकाणी सांगितलेलं आहेत. पहिला म्हणजे प्रकारातील ज्या लाडक्या बहिणी आढळल्या आहेत तर त्यामधून लाखो लाडक्या बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये हवे असतील तर तुम्ही सरकारने लावलेल्या या 5 प्रकारच्या बहिणींचा अपात्र यादीमध्ये आहात का नाहीत हे गरजेचं आहे. पहिली अपात्र यादी लावण्यात आल्या ती म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांची. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे का बघा. आता यांची एक अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या का पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये दिले जाणार नाहीत. याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. आता सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आणि या दरम्यान असं सरकारला सापडलं आहे की लाडक्या बहिणीने चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड अनेक गावांमध्ये काढलं असल्याची या ठिकाणी माहिती समोर येत आलेली आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये सप्टेंबर महिन्याची जमा होणार आहेत. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिला, यामध्ये ज्या महिलांनी चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले आहे अशा जवळपास 1,20,000 लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी केल्या जाणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलवताना महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आमचा उद्देश हाच आहे की ज्या खऱ्याखुऱ्या लाडक्या बहिणी आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्यापर्यंत महिन्याला हे 1500 रुपये पोहोचले पाहिजेत. ज्या श्रीमंत महिला ही ज्या गैरमार्गाने हप्ता घेतात त्यांचा लाभ हा कट करण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आले. यामधील पहिला प्रकार आहे ज्या महिलांना चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलेला आहे त्यांना हा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही. त्यानंतर अजून 4 प्रकार आहेत. हे तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणीने सरकारच्या माध्यमातून महिलांची तपासणी या ठिकाणी करण्यात येऊ लागलाय. अनेक महिलांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळालेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा
आता सप्टेंबर महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना अपात्र या ठिकाणी करण्यात येऊ लागले। आता तिसऱ्या नंबरचा लाडक्या बहिणीचा प्रकार लागतो तो म्हणजे अशा बहिणी ज्यांची घरांमध्ये शेती आहेत। आता सरकारच्या माध्यमातून शेतीची सुद्धा चौकशी करण्यात आल्या। यामध्ये अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणीच्या घरापर्यंत पोहोचेल आहेत। आधार कार्डवरील जो पत्ता आहे त्यावर महिला व बाल विकास खात्यांच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणीच्या घरापर्यंत जाऊन त्यांचा 7/12 या ठिकाणी तपासलेला आहे। जर तुमच्याकडे हा 7/12 तपासलेला नसेल तर आता 2 दिवसाच्या आतमध्ये 7/12 तुमचा तपासतील। कारण जास्त शेती असणाऱ्या महिला लाभ घेऊ लागले त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। म्हणजे तुमची जर जमीन जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींना या सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे। परंतु तत्पूर्वी 4 नंबरचा म्हणजे लाडक्या बहिणीचा प्रकार या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे ज्या बहिणींच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या घरातील पुरुष घेऊ लागले आहेत अशा बहिणींना आता यामधून वगळण्याचे सरकारच्या माध्यमातून ठरवले आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आले की तुम्ही एक तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या। परंतु लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा पण घरामध्ये लाभ घेऊ लागलेत आणि लाडकी बहिणी योजनेचा पण लाभ घेऊ लागले। दोन्ही लाभ एकत्र घेऊ नका असं सरकारने सांगून पण लाभ घेत असल्यामुळे सरकारने या महिलांना हप्ता न देण्याचे या ठिकाणी ठरवलं आहे। त्यामुळे या बहिणी नाराज झाल्या आहेत। आता बघा या ठिकाणी कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आज 1500 रुपये थोड्याच वेळामध्ये जमा होऊन राहते। जिल्हा तर तुमचं सांगणार आहे परंतु लास्ट एक 5 नंबरचा प्रकार आहे। यामध्ये जवळपास 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या आहेत। त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका ज्यावेळी आधार कार्डवरील पत्त्याच्या पुराव्यावर लाडक्या बहिणीशी चौकशी करण्यासाठी घरापर्यंत आधार कार्डच्या पत्त्यावर पोहोचल्या त्यावेळी असं लक्षात आलं की लाडक्या बहिणींचा पत्ता आधार कार्डवरील चुकीचा दिला गेला आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट अपात्र केलं असल्याचं लक्षात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिला आहे का एकदा तुम्ही चेक करून बघायचं आहे। कारण एकदा जर तुम्ही अपात्र झाला तर पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अजिबात 1500 रुपये महिन्याचे मिळणार नाही। त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका। आता तुम्हाला सांगणार आहे की 1500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे। तुम्हाला मोबाईलवरती येणार आहे बघा, फक्त 10 जिल्हे आज पहिला दिवस असल्याचे वाटप करण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा कोणताही नक्की बघा। तुमचा जर जिल्हा सरकारकडे निवडलेल्या या यादीमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा 2 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत। परंतु सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयाची ते वाट बघत होते त्यांच्या खात्यावरती आताही 1500 रुपये मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। 3 नंबरचा जिल्हा यामध्ये निवडण्यात आलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 1,20,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र झाल्या आहेत। काही बहिणींना अपात्र करून फक्त ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडलेले आहेत त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील या नांदेड जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे 4 नंबरचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 1,80,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचे या ठिकाणी आता पाहायला मिळते। या सर्व महिलांना आता पाहायचं आहे की खात्यावरती अगदी थोड्याच वेळामध्ये आता तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती पडल्याचे पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 नंबरचा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींनी सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे जालना जिल्हा। या जालना जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या भरपूर अपात्र झालेली दिसून आलेली आहे। त्याच कारण म्हणजे लाडक्या बहिणींना त्यांच्या
आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो चुकीचा दिला आहे आणि त्यामुळेच अंगणवाडी सेविका ज्यावेळी त्या आधार कार्डच्या पत्त्याच्या पुराव्यावर बहिणींची चौकशी करायला त्यांच्यावर गेल्या त्यावेळी त्या बहिणीचे घर तिथे नव्हतं. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र केलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून असे समजलेले आहे. त्यानंतर आता बघा 7 नंबरचा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आला आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरील मिळाले आहेत, सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी बँकेत सोडले जाणार आहेत. त्यानंतर आता 8 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे पुणे आणि 9 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे सातारा आणि 10 नंबरचा जिल्हा निवडणूक आलाय तो म्हणजे बीड. या सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी लवकरच सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवावे हे गरजेचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YesY हेल्प मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.